आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र बाप्पा, ह्या जगामध्ये तू आमची काळजी घेतोस, आम्हाला तू सांभाळतोस, आम्हाला तुझ्या कृपेमध्ये तू राखतोस. पवित्र बाप्पा, पवित्र परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल, तुझ्या दयेबद्दल आज आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आज हा दिवस तू आम्हाला लाभू दिलास, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचे बहीण भाऊ परमेश्वरा आजच्या भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, ऑनलाईन भक्ती पाहत आहेत. परमेश्वरा, त्या सर्वांवर तुझा आज आशीर्वाद दे. पवित्र बाप्पा, आज येणारं वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं असं कर. पित्या, आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाला तुझी कृपा दे. मागील आठवड्यामध्ये तू सांभाळलंस, हा आठवडा तू दिलास, आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र परमेश्वरा, तुझी कृपा आणि आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात तू दे. आजचं गीत गाणं, वचन वाचणं, प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. पित्या, इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन. उपासना संगीत गीत नंबर 102 आपण गाऊया आणि या गीताच्या द्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊया. स्तव तुझा करू द्यावा, हे सुखाच्या उगमा वनाया सुचवावा, तुझा कृपा महिमा दूत जैसे वानिताती, तुझी कीर्ती गौरवी, मला तैशी देव प्रीती वंदयाला शिकवी. माझ भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले, तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी. नित्य मार्गी चालायाला तव साह्य वरितो, मम अंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पथ सोडून
प्रभु तुझा ठरवी. स्तोत्रसंहिता अध्याय 100 वचन 1 ते 5. उपकार स्तुती करण्याचा आदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानं पिढ्या टिकते. आमेन. परमेश्वराचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord my God, Hosanna in the highest. Glory, glory, glory to the King of Kings. Glory, glory, glory to the King of Kings. Lord, we lift up your name with the hearts full of praise. Lord, we lift up your name with the hearts full of praise. Be exalted, O Lord my God, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. What a friend we have in Jesus, all our sins and griefs to bear. What a privilege to carry everything to God in prayer. Oh, what peace we often forfeit. Oh, what needless pain we bear. All because we do not carry everything to God in prayer. Happy trials and temptation is the trouble anywhere. We should never be discouraged. Take it to the Lord in prayer. Can we find a friend so faithful, who will all our sorrows bear? Jesus knows our every weakness. Take it to the Lord in prayer. Are we weak and heavy laden, covered with a load of care? Precious Savior, still our refuge.
स्तोत्रसंहिता अध्याय 16 वचन 1 ते 11 आपण वाचूया. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. तुझ्या पुरते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हे श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय प्यारपणे अर्पितात, तसे मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो. माझ्या अंतर्यामयी मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास खुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. वाचलेली वचनं देवबाप आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. लूक 10 अध्याय वचन 21 ते 24. येशूने केलेले उपकार स्तवन. त्याच धटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्टाने व राजाने इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आजच्या वचनावर आम्ही मनन करत असताना प्रियांनो, देवाच्या दयेबद्दल देवाचे आम्ही आभार मानू. देवानं आमच्यावर फार मोठी कृपा केली. फार मोठे आशीर्वाद त्याने आमच्या जीवनात दिले. देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आणि देवानं दिलेल्या सर्व कृपेबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया. प्रियांनो, देवानं केवढी मोठी कृपा आमच्यावर केली की आज आम्ही देवाच्या सेवेमध्ये आहोत. प्रियांनो, देवानं अद्भुत कार्य केलं आहे आणि त्याने तुम्हाला पाचारण केलं आहे. देवानं अद्भुत कार्य केलं आहे, त्याने आपल्या सेवेकरिता तुम्हाला पाचारण केलं आहे, तुम्हाला निवडलाय. देवानं फार मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दिले आहेत की देव आज तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, आज ह्या वचनात मनन करत असताना जगामध्ये देव तुम्हा बरोबर आहे, देव तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, ह्या दिवसात आम्ही देवाला धन्यवाद देत असताना आमच्या अंतःकरणाच्या द्वारे देवाची आम्ही स्तुती करूया. प्रियांनो, आमच्या अंतःकरणात देवाला धन्यवाद देऊया. आमच्या अंतःकरणात परमेश्वराला आम्ही उंचावूया. प्रियांनो, की परमेश्वरानं आमच्यासाठी महान
आणि अद्भुत कार्य केले आहेत. प्रियांनो, आज मागील दिवसात तुम्ही दुःखी असाल, मागील दिवसात तुम्ही आजारी होता, तुम्ही दुःखी होता, पण परमेश्वरानं तुमचे अश्रू पुसून टाकलेले आहेत, तुम्हाला आरोग्य लाभू दिलं आहे, तुमचं दुःख त्याने दुःखाचं निवारण केलं आहे आणि तुम्हाला आनंद प्राप्त करून दिला आहे. देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया. प्रियांनो, जोपर्यंत आम्ही आमचं अंतःकरण रिक्त करत नाही तोपर्यंत देवाने दिलेले आशीर्वाद आम्हाला समजत नाही. आज या सुंदर वेळेस आम्ही देवाचे आभार मानू. लूककृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 21 ते 24 आजच्या मननाकरिता आपण वाचली. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाले, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी बोलतो आहे, पित्याचं स्तवन करतो आणि पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन तो पित्याची स्तुती करतो आहे आणि पित्याचं स्तवन करतो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आत्म्याने आणि खरेपणानं परमेश्वराला धन्यवाद देतो, ही स्तुती परमेश्वराला मान्य होते. प्रियांनो, आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणात पित्याची स्तुती करतो आहे आणि तो म्हणतो, स्तुती करत असताना, कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या आहेस. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. प्रियांनो, आमचा परमेश्वर जो महान आणि अद्भुत कार्य करतो, परमेश्वराला स्तुती आवडते. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराची स्तुती करतो, पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो आणि परमेश्वराला स्तुती आवडते. त्या परमेश्वराला की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने हे जग निर्माण केलं, त्याचं कार्य अद्भुत आहे. प्रियांनो, त्याने जे काही केलं आहे ते फार अद्भुत आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, मनन केलं पाहिजे. परमेश्वराने आकाश बनवलं, परमेश्वराने पृथ्वी बनवली, परमेश्वराने आकाशातील तारे बनवले, सूर्य चंद्र तारे बनवले, परमेश्वराने ढग निर्माण केलं आणि परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली. प्रियांनो, पृथ्वी बनवली, पृथ्वीवर परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, परमेश्वराने पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट निर्माण केली. प्रिया, झाड झुडप, फुलं, झाडे, पशु पक्षी, सर्व काही परमेश्वराला स्तुती आवडते. प्रिया, जो आमचा देव स्तुतीस पात्र आहे, स्तुतीस पात्र असणारा आमचा देव परमेश्वर. प्रिया, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने आम्हाला बनवलं आणि ह्या जगामध्ये ठेवलं आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही परमेश्वराची स्तुती केली पाहिजे आणि आम्हाला त्याने पापाच्या दास्यातून सोडवलेलं आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही त्याला रोज धन्यवाद दिला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणात पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाले, हे ख्रिस्ता, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो. प्रियांनो, आम्ही देखील खरेपणाने आत्म्याने उल्हासित होऊन परमेश्वराची स्तुती केली पाहिजे,
कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. आज तुम्ही पृथ्वीवर जे काही आहात भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्ही परमेश्वरामुळे आहात, देवामुळेच आहात. परमेश्वरानं तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे. एवढे आशीर्वाद त्याने तुम्हाला लाभू दिले आहेत. आज या वचनात पुढे जात असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. प्रियांनो, ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. परमेश्वर देव बाप्पाने प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही स्वाधीन केला. सर्व काही. देवाचा पुत्र, देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र देव प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, पित्याने सर्व काही पुत्राच्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या गोष्टी बोलत आहे. ह्या पवित्र आहेत प्रियांनो. हे देवाचं वचन पवित्र आहे. ह्या गोष्टी साधारण नाहीयेत. ह्या गोष्टी अद्भुत आहेत, आशीर्वादाच्या आहेत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केलं आहे. प्रियांनो, देवाने सर्व काही प्रभू येशूच्या स्वाधीन केला, आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो पिता परमेश्वरावर विश्वास ठेवतो. प्रिय, पिता आणि पुत्र एक आहेत. प्रिय, जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो तो पित्यावर विश्वास ठेवतो. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उंच केलं पाहिजे. आणि येशू म्हणाले की माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केलं आहे. आज तुम्हाला देखील परमेश्वराने येशूच्या स्वाधीन केलं आहे. प्रियांनो, आज तुम्ही येशूने दिलेली वचने पाळा. प्रियांनो, येशूला तुम्ही तुमचं जीवन समर्पित केलं आहे, तर मग देवाच्या वचनामध्ये स्वतःला राखा, स्वतःला ठेवा. देवाच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, देवाच्या वचनाचं पालन करा आणि नित्य त्याची सेवा जीवभावे करा. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. मग शिष्यांकडे वळून तो एकांती म्हणाला. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांकडे वळाले आणि म्हणाले. शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त एकांत ठिकाणात असताना 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की शिष्यांकडे वळून तो एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसमोर होता, शिष्यांसोबत होता. प्रियांनो, आणि शिष्य देवाच्या पुत्राला रोज पाहत होते. येशूचे शिष्य, येशूने निवडलेले 12 शिष्य देवाच्या पुत्रासोबत रोज होते. येशूला ते आपल्या डोळ्यांनी पाहत असत. येशू ख्रिस्तानं केलेलं कार्य ते पाहत होते. येशू ख्रिस्तानं केलेले चमत्कार ते पाहत होते. प्रियांनो, आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाले की तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. तुम्ही पाहत आहात, पाहणारे डोळे धन्य होत. शिष्यांनी येशूला पाहिलं. प्रियांनो, देवाच्या पुत्राला पाहिलं, आणि येशू म्हणाले की पाहणारे डोळे धन्य होत.
प्रियांनो, आज तुम्हाला प्रभू येशूची ओळख झालेली आहे. तुम्ही प्रभू येशूची प्रार्थना करत आहात. तुम्ही पित्याची प्रार्थना करत आहात येशूच्या नावात. तुम्ही धन्य झाला आहात. तुम्हाला देवाने आशीर्वाद दिला आहे. तुम्ही पुत्रावर विश्वास ठेवला आहे, म्हणजे पित्यावर विश्वास ठेवला आहे प्रियांनो. आणि पुढे जात असताना शिष्यांकडे वळून तो एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. धन्य. प्रियांनो, आज जे काही तुम्ही पाहत आहात तुम्ही धन्य आहात प्रिया. तुम्ही देवाचं कार्य आपल्या डोळ्याने पाहत आहात. देवाचं वचन तुम्ही आपल्या डोळ्याने वाचत आहात. आणि 24व्या वचनात येशू म्हणाले की मी तुम्हाला सांगतो, जे पाहत आहात ते पाहण्याची उत्कंठा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकावयाची इच्छा बाळगली, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त 24व्या वचनात म्हणाले की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली. देवाचं कार्य पाहण्याची इच्छा बाळगली, जिवंत देवाला पाहण्याची इच्छा बाळगली, पण त्यांना पाहता आलं नाही प्रियांनो. पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांच्या पुढे होता, शिष्यांसोबत होता. प्रियांनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर होता. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप घेऊन ह्या जगामध्ये आले होते आणि त्याने तो मानवामध्ये राहिला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मानवामध्ये राहिला, मानवासोबत राहिला. तो मानवांसाठी मानव झाला. आणि या वचनात आम्ही पाहतो की तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली. पुष्कळांनी इच्छा बाळगली, संदेष्ट्यांनी, राजांनी, पण तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकायची इच्छा बाळगली, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. प्रियांनो, आज तुम्ही धन्य आहात. देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात प्रियांनो. देवाचं वचन तुम्ही वाचत आहात. देवाच्या वचनावर तुम्ही मनन करत आहात. तुम्ही धन्य आहात. पण प्रियांनो, देवाचं वचन ऐकत असताना, वाचत असताना आज तुम्ही आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्या की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहणार त्या जगामध्ये. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठीच आहात. तुम्ही ख्रिस्ताचे आहात. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहात. प्रियांनो, तुमचे हात देवाचे हात आहेत आणि तुमचं मुख इतरांना आशीर्वाद देण्यासाठी असावं. तुमच्या मुखातून देवाचे आशीर्वाद इतरांसाठी बाहेर पडावेत आणि तुमच्या मुखाद्वारे देवाचे आशीर्वाद इतरांना प्राप्त व्हावेत. आणि प्रियांनो, तुमचे हात इतरांच्या सेवेसाठी असावेत प्रियांनो. आणि प्रियांनो, आमच्या मुखाद्वारे आम्ही सदैव जिवंत परमेश्वराची स्तुती करावी, जिवंत परमेश्वराला धन्यवाद द्यावा. आणि त्या जिवंत परमेश्वराला स्तुती आवडते, स्तवन आवडते प्रियांनो. या पृथ्वीवर जिवंत देवाची स्तुती व्हावी आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनाच्या द्वारे. आणि परमेश्वर आम्हाला ज्या ज्या ठिकाणात नेतो, ज्या ज्या ठिकाणात परमेश्वर आम्हाला उंचावतो प्रियांनो, त्या त्या ठिकाणात आम्ही देवाची स्तुती आमच्या जीवनाच्या द्वारे करावी प्रियांनो. कारण जिवंत परमेश्वराला स्तुती आवडते आणि म्हणूनच परमेश्वर ही स्तुती आमच्याकडून करून घेऊ इच्छितो प्रियांनो. त्यासाठी त्याने तुम्हाला पाचारण केलं आहे प्रियांनो.
बोलवलेले आहे, त्याचे लोक होण्यासाठी त्याने तुम्हाला बोलवलेलं आहे. तुम्ही अंधारात होता, पण आता तुम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात आला आहात आणि ख्रिस्ताच्या प्रकाशात तुम्ही चालत असताना प्रकाशित झाला आहात, प्रकाशमान झाला आहात. म्हणून आता ह्या जीवनाच्या द्वारे देवाची स्तुती आमच्याकडून व्हावी, देवाची सेवा आमच्याकडून घडावी. त्यासाठी परमेश्वरानं आज तुम्हाला बोलवलं आहे, परमेश्वरानं तुम्हाला राखलेलं आहे प्रियांनो. आणि आज तुम्ही ज्या ज्या गोष्टीची काळजी करत आहात, तुम्ही त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा प्रियांनो. आपोआप तुम्ही ज्या वेळेस त्याच्या वचनात स्वतःला ठेवता, त्यावेळेस तुमच्या गरजा परमेश्वर देवबाप त्याच्या पवित्र भांडारातून पुरवतो. ज्यावेळेस त्याची सेवा तुम्ही जिवे भावे करता, ज्या कष्टात ज्या संकटात तुम्ही त्याची सेवा जिवे भावे करता, त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवता प्रियांनो, त्या सर्व परिस्थितीत देवबाप तुम्हाला सांभाळतो आणि सर्व अडचणीतून तो तुम्हाला सोडवतो. त्याच्या वचनामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. हे वचन आमच्या जीवनामध्ये देव आशीर्वादित करतो आणि ह्या वचनाद्वारे तो आम्हाला आशीर्वाद देतो आणि जगामध्ये सन्मानित करतो. म्हणून देवाच्या वचनाला आम्ही ह्या जगामध्ये उंच केलं पाहिजे, कारण आम्ही अंधारात होतो आणि देवाच्या पुत्रानं आम्हाला देवाच्या प्रकाशात आणलं आहे. कारण आमच्या ख्रिस्तानं आम्हाला सर्व बंधनातून सोडवलेलं आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाचं राज्य असावं, आमच्या जीवनामध्ये पापाचं कार्य नसावं. प्रिय, पापाचं हे कार्य सैतानापासून आहे. आमच्यामध्ये देवाचं कार्य असावं, कारण देवाचं कार्य हे देवापासून आहे प्रिय. आणि म्हणून आम्ही पुढे जात असताना ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता 16 वचन 8 मध्ये राजा दाविदाने परमेश्वराला आपल्या पुढे नित्य ठेवलं आणि तो 8व्या वचनामध्ये म्हणतो, स्तोत्र 16 वचन 8, की मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रियांनो, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला नित्य ठेवलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला नित्य ठेवलं पाहिजे. जसं दाविदाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला ठेवलं, तसंच आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला ठेवलं पाहिजे. आणि म्हणून दाविदाला मोठमोठाले विजय परमेश्वरानं दिले, कारण परमेश्वराला त्याने आपल्या उजवीकडे नित्य ठेवले. प्रियांनो, आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला नित्य ठेवलं पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही परमेश्वराला नित्य ठेवलं पाहिजे. न जाणे आमच्या अंतःकरणात काही गोष्टी आम्ही भरून ठेवल्या असतील, पण ते आज देवाच्या वचनामुळे आज आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ करूया आणि आमच्या अंतःकरणामध्ये जिवंत परमेश्वराला स्थान देऊया. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान देऊया. आणि स्तोत्रकर्ता दावीद आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला ठेवतो आहे. प्रियांनो, तो म्हणतो की मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. दावीद म्हणतो की परमेश्वर माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रियांनो, तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला ठेवा, आपल्या बरोबर ठेवा. तुम्ही जगामध्ये ढळणार नाही, तुम्ही एक विजयी जीवन जगणार, कारण देवाच्या पुत्रानं तुमच्यासाठी या जगामध्ये वधस्तंभावरून रक्त सांडलं आणि तुमच्या प्रत्येकासाठी त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. जगाच्या सर्व पापाच्या बंधनातून त्याने तुम्हाला सोडवलेला आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या देवाला उंच करत असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्ही आमच्या जीवनामध्ये उंच केला पाहिजे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण दिला प्रियांनो. आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाने त्याने आम्हाला जगाच्या सर्व पापाच्या बंधनातून सोडवलेला आहे. म्हणून आज आम्ही देवाच्या पुत्राला आमच्या जीवनामध्ये उंच केलं पाहिजे. दाविदाने परमेश्वराला आपल्या उजवीकडे ठेवलं, तसंच आम्ही परमेश्वराला, त्याच्या पवित्र पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात सदैव ठेवलं पाहिजे प्रियांनो. आणि धन्य आहात तुम्ही,
कारण देव बापानं तुम्हाला पाचारण केलं आहे, बोलवलाय, निवडला. आज तुम्ही त्याचे गुण ह्या जगामध्ये प्रकाशित करावे प्रियांनो. आणि म्हणून दावीद म्हणतो की तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. प्रियांनो, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर उपस्थित असतो त्यावेळेस तुम्ही ढळणार नाही. प्रियांनो, सर्व परिस्थितीत तो तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. सर्व परिस्थितीत तो तुम्हाला आशीर्वाद देणारच. एव्हानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 44 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने पाठवलं, या पृथ्वीवर पाठवलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. प्रियांनो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवता. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताला पाहत आहात, तुम्ही ख्रिस्ताला पाहिलं आहे प्रिय, म्हणजे देवाला पाहिलं. तुम्ही त्याचं वचन वाचता, ख्रिस्ताचं जीवन पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचता. प्रियांनो, ख्रिस्ताचं जीवन तुम्ही वाचत असताना ख्रिस्ताच्या जीवनाचं अनुकरण करा. प्रियांनो, तुम्ही ही वचनं आत्मसात करा आणि स्वतःला बदला. प्रिय, आता आम्ही बदललं पाहिजे. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही देवाच्या वचनात स्वतःला ठेवलं पाहिजे. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. प्रियांनो, 46व्या वचनामध्ये येशू म्हणाले की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, म्हणून देवाचा पुत्र प्रकाश म्हणून या जगात आला. प्रिय, आणि आज त्याच्या वचनाच्या प्रकाशात त्याने तुम्हाला प्रकाशित केलं आहे, यासाठी की तुम्ही देवाची सेवा करावी, देवाचं कार्य करावं. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. जगात प्रकाश असा आलो आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले. प्रियांनो, आम्ही येशूच्या प्रकाशात चाललो. सैतानाच्या अंधारातून त्याने आम्हाला सोडवलं. ख्रिस्त प्रकाश म्हणून ह्या जगात आला. आम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात चालावं. प्रियांनो, अंधाराची कामे आम्ही टाकून द्यावी. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नकोत. प्रियांनो, आम्ही देवाच्या गोष्टीमध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, ख्रिस्ताने तुम्हाला प्रकाशात आणलाय. अंधाराची कामे टाकून द्या. तुम्ही आता प्रकाशात आला आहात. ख्रिस्ताच्या प्रकाशात तुम्ही आहात. अंधाराची कामे टाकून द्या. प्रियांनो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या तुम्ही टाकल्या आहेत, टाकून दिलेल्या आहेत, त्या परमेश्वराशी तुम्ही बोलला आहात की मी ह्या पापाच्या सर्व गोष्टी ज्या तुला आवडत नाहीत प्रभू, त्या मी टाकून देतो. त्या तुम्ही टाकून दिलेल्या आहेत, सोडून दिलेल्या आहेत. त्यांना पुन्हा स्पर्श करू नका, कारण ख्रिस्ताने तुम्हाला त्याच्या प्रकाशात
आणलं आहे, तुम्हाला सन्मानित केलं आहे, तुम्हाला त्याने राखलं आहे, सांभाळलं आहे. जे टाकून दिलेलं आहे त्याला तुम्ही स्पर्श करू नका. देव तुमच्याकडे पाहतो आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष तुमच्याकडे आहे प्रियांनो. त्या पुत्रानं तुमच्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिलं आहे, त्याचं स्मरण ठेवा. अंधाराच्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या, त्या पुन्हा त्याला तुम्ही स्पर्श करू नका. ख्रिस्ताच्या प्रकाशात तुम्ही चाला, वचनाच्या प्रकाशात स्वतःला ठेवा. आणि म्हणून येशू म्हणाले 46व्या वचनात की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगात न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. प्रियांनो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुम्ही आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला सदैव असू द्या, सदैव ठेवा. प्रिय, त्याचं स्तवन करा, त्याची स्तुती करा, कारण जिवंत परमेश्वराला स्तुती आवडते. तुम्ही आता देवाचं वचन ऐकलं, पाठांतर केलं, त्याच्यावर तुम्ही मनन करत आहात, देवाच्या वचनावर तुम्ही मनन करत आहात, म्हणून तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. प्रियांनो, पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय आणि वचन 6 मध्ये पेत्र लिहितो, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करा. प्रियांनो, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करा. प्रियांनो, स्वतःला देवाच्या वचनात ठेवा आणि तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आहे, त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, आणि देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करा. परमेश्वर तुम्हाला योग्य वेळी उंचावेल, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आज या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. भक्ती रसाने मोहित होनी, भक्ती रसाने मोहित होनी, गौरव त्याचे गावे. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. संधी आली आज या, जीवन तुमचे फुलाया. संधी आली आज या, जीवन तुमचे फुलाया. मिळे पाप्याला इथे दया, मिळे पाप्याला इथे दया. देतो माना खाया, येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे.
येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. भक्ती रसाने मोहित होऊनी, भक्ती रसाने मोहित होऊनी, गौरव त्याचे गावे. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. सोडा चिंता मोह माया, बसा तुम्ही त्याच्या पाया. सोडा चिंता मोह माया, बसा तुम्ही त्याच्या पाया. पाचारण ना जावे वाया, पाचारण ना जावे वाया, तोची पुलाराया. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश, आमच्या पवित्र परमेश्वरा, अब्राहम, इसहाक, याकोब यांच्या देवा, परमेश्वरा, तुझं पवित्र नाव ह्या जगामध्ये सदैव स्तवनीय आहे. जगामध्ये तू कार्य करतोस प्रभू. तू जे कार्य केलंस ते केवढं अद्भुत आहे परमेश्वरा. आज आम्ही तुझी स्तुती करत असताना आम्ही या जगामध्ये तुला उंच करावं, त्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह प्रत्येकाला तू दे. पित्या, ज्या भावांनी बहिणींनी आजच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला, ते सहभागी झाले परमेश्वरा, आज त्यांना तुझा पवित्र आत्म्याचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो पवित्र बाप्पा, तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येकाभोवती सदैव असू दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात प्रत्येकाला आशीर्वाद दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, या जगामध्ये आमचे बहीण भाऊ तुझ्या बरोबर चालत असताना पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये, वचनामध्ये त्यांना तू वाढव प्रभू. त्यांनी विश्वासात वाढावं, यासाठी त्यांना पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात तू राख परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो पित्या, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. आज हे वचन त्यांनी ऐकलं, ह्या वचनाद्वारे तू त्यांच्याशी बोललास आणि त्यांना प्रत्येकाला तू आशीर्वाद दिलास. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आमच्या या भावांना, बहिणींना, सर्वांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या प्रत्येकाच्या गरजा पुरव प्रभू. सैतानाच्या बंधनातून सोडव आणि देवा, तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रत्येकाला तू चालव. विश्वासामध्ये स्थिर उभं कर की जगातील सैतानाच्या बंधनापासून त्यांचा बचाव कर परमेश्वरा. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादानं भर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष सर्वांना सांभाळ बाप्पा. जे लोक, जे आमचे बहीण भाऊ प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांना तुझा आशीर्वाद दे. पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय आणि वचन 6 मध्ये, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यास्तव की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. पित्या, देवाच्या पराक्रमी हाताखाली आमचे बहीण भाऊ लीन झाले असताना त्या प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये तू उंचाव परमेश्वर. आमचे बहीण भाऊ सेवा करत आहेत, नोकरी करत आहेत, व्यवसाय करत आहेत,
शेतीवाडीचे काम करत आहेत त्या सर्वांसोबत तू राहा प्रभू. सर्वांवर तुझी कृपा दे, आशीर्वाद दे. आजारी असलेल्या आमच्या भावांनी प्रार्थना मागितली आहे, बहिणींनी प्रार्थना मागितली आहे, त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ता तुझा पवित्र स्पर्श कर. त्यांना आरोग्य दे, सर्व आजारातून तू सोडव परमेश्वर. बाप्पा मी प्रार्थना करतो, प्रत्येक कुटुंबामध्ये शांती दे प्रभू. प्रार्थना करतो जीजस चर्च मिनिस्ट्रीसाठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. पानसरे वस्ती येथील चर्चवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. चर्चच्या कामासाठी प्रभू तुझा आशीर्वाद दे. चर्चच्या बांधकामासाठी प्रभू तुझा आशीर्वाद दे प्रभू. हे चर्चचं बांधकाम पूर्ण व्हावं त्यासाठी तुझा आशीर्वाद दे. चर्चच्या सर्व मंडळीसाठी, सभासदांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे जीजस चर्च मिनिस्ट्रीद्वारे फलटण इथे असलेल्या चर्चवर प्रभू, जीजस चर्च मिनिस्ट्रीवर, फलटण मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. तेथील सर्व सभासदांवर तुझा आशीर्वाद दे. डाळज येथील जीजस चर्च मिनिस्ट्री मंडळीवर तुझा आशीर्वाद दे प्रभू. डाळज येथील मंडळीत असलेल्या सर्व परिवारावर तुझा आशीर्वाद असू दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेसाठी तुझा आशीर्वाद मागतो देवा. या ट्रस्ट मध्ये सहकार्य करणारे आमचे भाऊ बहीण आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. पवित्र बाप्पा, या आठवड्यामध्ये सर्वांना तू चालव, तुझ्या कृपेमध्ये राख. प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात राख प्रभू. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती तू दे आणि वचनाच्या कुंपणात चालव. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी ऑनलाईन भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुवे वडी जाना. देव बोले प्रेमे टाकी माझ्यावरी टाकी माझ्यावरी